मी डॉक्टर सूरज नागरगोजे. आपण काय करतो, ताप आले की पॅरासिटामॉल, प्रोसिन किंवा डोलो टॅबलेट खातो. हे एकदम योग्य आहे, पण ती गोळी खाल्ल्याच्या नंतर जर ताप राहत असेल तर इमिडिएटली डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे. काही मी रेड फ्लॅग साईन सांगतो. असे जर साईन दिसले तर लगेच हॉस्पिटलला जाऊन दाखवावे. पहिलं रेड फ्लॅग साईन आहे अल्टर सेन्सोरियम होत असेल, स्लो रिस्पॉन्स असेल, पेशंट बेहोश होत असेल, अशा टायमिंगला ही ताप मेंदूशी रिलेटेड असू शकते. दुसरं आहे की तुम्हाला तापेसोबत उलट्या होत आहेत, खाल्लेलं अन्न पचत नाही आहे, पाणीही पचत नाही आहे, अशा टायमिंगला तुम्हाला प्रॉपर हायड्रेशनची गरज आहे. तिसरं रेड फ्लॅग साईन आहे की तुम्हाला तापेसोबत रेषा कमी झाल्या आहेत, अंगावर लाल चट्टे येत आहेत आणि संडास होते, काळ्या कलरचे संडास होते, तर ही ताप डेंग्यूशी रिलेटेड असू शकते. किंवा ताप आहे, तापेसोबत अंगावर चट्टे येत आहेत, इचिंग आहे, अशा टायमिंगला ही ताप रिकेट सेल फिवर पण असू शकते. त्यानंतर तुम्हाला व्हायरल फिवर हा सहसा 3 दिवसामध्ये कमी होतो. तर 3 दिवसामध्ये जर ताप कमी होत नसेल तर हे दुसरं कारण असू शकते, ते पाहणं गरजेचं आहे. पाचवं आहे की तुम्हाला तापेसोबत दम लागते, छातीत दुखते, अशी जर कंडिशन असेल तर ते कार्डियक किंवा पल्मोनरी कॉज असू शकते. ताप आहे, अशात वजन कमी होत आहे, तर ही ताप टीबीशी रिलेटेड पण असू शकते. अशी काही साईन दिसत असेल तर इमिडिएटली डॉक्टरला दाखवून घ्या.